हड इवा कुत्री हड. तर मित्रांनो आपण आता तिथे उतरून आहे तो पलीकडे त्या झाडाशी जाणार आहोत आणि तिथे बांधणार आहोत त्या झाडाला आणि तिथून आपण इकडे या झाडा इकडे कुठेतरी बांधू या झाडाला. तर मित्रांनो आपण सांगड टाकलेली आहे. हे बघा इथपर्यंत पाणी झालेलं आहे. म्हणजे पाणी थोडं एवढा होता परंतु एवढा भिजलेलो आहे मी. रायवल आंब्याचं झाड होतं तर याला हापूस कलमाची बट मारलेली आहे. ही बघा ही इकडून एक आणि एक आहे ती या बाजूने. हे बघा इकडून एक आहे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या कंपाऊंडमध्ये. तर इकडे आपण गेल्या वर्षी ज्या हापूस कलमाचे जे बट मारलेल्या रायवल आंब्याला तर त्या बघू शकता तुम्ही आता किती झाल्यात मोठ्या. तर आता काय माहिती आहे की आता पावसाळा सुरू झाला तर वेळी वगैरे वाढतात आणि ते त्यांच्यावरती जातात आणि त्यांना पूर्णपणे झाकून टाकतात, पूर्ण गुंडाळून टाकतात. तर आता त्याशीच परिस्थिती झाली होती. मी इकडे आता आल्यानंतरला हे झाड आहे ते साफ केलं. तर बहुतेक झाडं आहेत ते तर मी साफ केलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे या झाडाला आहे बघा, हा रायवल आंब्याचं झाड होतं तर याला हापूस कलमाची बट मारलेली आहे. ही बघा ही इकडून एक आणि एक आहे ती या बाजूने. हे बघा इकडून एक आहे. हे बघा हा एक त्याला खालून असंच फुटवा फुटलेला आहे, हा खुंटावा लागणार आहे बघा. तर आपण जी बट मारलेली आहे ती ही बघा ही इकडे आहे. तर अशा प्रकारे या दोन हापूस आंब्याची इथं झाडं इथे होतील. तर ही मी मारली होती म्हणजे गेल्या वर्षी पावसामध्ये सप्टेंबरच्या दरम्यान. तर आता ही यावर्षी जर पावसाळा गेल्यानंतरला खूप चांगली झाडं ही होतील मोठीशी. आणि आता बऱ्यापैकी जास्त वाढ झाली होती ना, म्हणजे फांद्या एवढ्या वाढल्या होत्या आणि त्या वाढून खाली अशा टेकल्या होत्या. तर मी अर्ध्या फांद्या त्या कट केल्या आणि त्यांना असे टेका वगैरे लावून त्यांना अशा वरती करून ठेवलेल्या आहेत. तर बघा अशा प्रकारे ही फक्त झाडं आपण लावून चालत नाही, तर त्यांच्याकडे कायम लक्ष देणं गरजेचं आहे. नाही तर आपण लावली आणि बस तिकडे बघितलंच नाही तर मग काय फायदा नाही. इकडे बघा इकडे दुसरं एक झाड आहे. हे बघा हे बघा हे पण कसं झालं आहे बघा आता मस्त. हे आता यावर्षी पूर्ण पावसाला गेल्यानंतरला हे खूप मोठं झाड होईल. हे आता 6 महिन्याचं झाड आहे. आता याच्यावर ना पुढेच्या फांद्या आहेत त्या कट केलेल्या तर द्या. आता मी येऊन ना पूर्ण साफ करून टाकलं. तुम्ही बघू शकता ही बघा ही वेळ बघा केवढी वाढलंय झाड. तर मित्रांनो काजूखाली एवढ्या बिया पडल्यात ना, तर जमवल्या तर जवळजवळ 2-3 किलो जास्त बिया भेटतील. इकडे हे आता शेवटी झालेल्या बिया आहेत ना, या बघा तशाच आहेत. तर मी मुंबईला गेलो ना त्यामुळे गोंधळ सर्व झाला. तर हे बघा कितीतरी बिया आहेत. हे बघा हे शेवटचे एंडिंगला झालेले काजू आहेत. हे बघा हे इथल्या इथे मला बघा किती बिया भेटल्या. इथं बसल्या बाजूलाच मला या किती 8 की 9 बिया भेटल्यात एकाच ठिकाणी बसल्यानंतर. तर मी मोठ्या जमवतोय थोड्या जसं मला आजूबाजूला मी काम करतोय तिथे बाजूलाच भेटत आहेत ते फक्त मी खिशात टाकतोय. तर मित्रांनो आता मी निघालो आहे कंपाऊंडमधून निघालो. तर सर्व जी खुंटे मारलेले आहे झाडं तर ती सर्व व्यवस्थित साफ करून आपण आता चला नदीवरती जाऊया. तर नदीला पाणी किती आहे ते बघूया. तर आता म्हणजे 4-5 दिवस आहे ना पाऊस थोडासा कमी पडतोय. म्हणजे आता काल आणि आज तर पाऊसच नाही पडला तर पाणी आता थोडं कमी झालं असेल. तर बघा आता रस्ता बघा कसा मस्त वाटतो. बाजूने हिरवंगार गवत. दिसायला रस्ता छान वाटतो ना. तर आता आपण नदीवरती आलोय जवळच. आपण इकडे खाली जाऊया. तर पाऊस पडल्यावरती नदीवरती मी आता पहिल्यांदाच आलोय. तर बघूया मध्ये तर माहिती आहे ना पाऊस एवढा पडला एका दिवसामध्ये की नदीला अगदी डोपरवर पाणी होतं. तेच पाणी अगदी म्हणजे 30 फुटापर्यंत वाढलं. तर एवढा पाऊस पडला एका दिवसामध्ये. तर आता मात्र कमी झालेला आहे. त्यावेळी इकडे पूर्ण वरपर्यंत पाणी होतं. नदी काठोकाठ झालेली. तरी बऱ्यापैकी पाणी आहे.
हे बघा, इथून उतार होईल, तिकडे पलीकडे जाता येईल आपल्याला. कमरेभर पाणी होईल तिथे. तर हे अस्माला आहे. इथे आपण इथं पुढे गेलो ना तर म्हणजे डोक्याच्या वरती पाणी होईल. मात्र तिकडे साखळीवरती पाणी कमी आहे, म्हणजे कमरेपर्यंत पाणी होईल आणि जाता येईल पलीकडे अजून सुद्धा. इकडे आता मगरी वगैरे वरती आल्या असतील, कारण खालच्या डोहामध्ये ना मगरी आहेत. तर आता मगरी असे येतात बऱ्याचदा. इकडे आलो ना तर इकडे साईडला बसलेले असतात बऱ्याचदा. यार ते बघा, तिकडे एकदम मासे चमकत आहेत, तुम्हाला दिसणार नाही, मोठे मोठे मासे. ते बघा, आई शपथ, अरे बाप रे, कोण आहेत का माहिती, पण जाडे जाडे मासे अक्षरशः असे फिरतायत. माय गॉड. तो बघा, तो बघा, तो बघा, तो बघा, दिसतंय का ही इथे. तांबूशा आहे वाटतं, तांबूशा. तर मित्रांनो, आता जर इथे सांगड लावली ना आपण सांगड घेऊन आलेलो आहोत, परंतु मासे पकडणार कसे, तर झिला घेऊन नाही आलेलो. आता पलीकडे इझिली जाता येईल, कमरेवर पाणी आहे, मी एकटा असलो तरी जाऊ शकेन. आणि साखळीमध्ये माहिती आहे का कसले मासे, बाप रे, असे नुसते चमकत आहेत. एकतर खवली असतील, पण खवलींपेक्षा असे मोठे पसरट वाटत आहेत आणि असे नुसते फिरतायत. अरे यार, आपल्याला काय करून आपल्याला ना, जर 5-6 मासे भेटले ना तर आपण सांगड टाकू. काम करूया आपण ना, या बाजूला जाऊया, तिकडे खालच्या बाजूला. जर काही हाताने कोलब्या आपल्याला सापडल्या तर बघूया. तर हे बघा, इकडच्या बाजूला जाऊन येऊया. हे बघायला ही लाकड्या वगैरे बघा कशी अडकलीत. तर हे आमच्या बांधण्याचा लवा आहे, वरती बांध नाही ना, बांध घातलेला, तर तिथला लवा आहे. हे बघा कसं झाडीतून रस्ता आहे. तर आपल्याला 5-6 कोलब्या तरी भेटल्या पाहिजेत. तर मित्रांनो बघा, एक पहिली कोलबी भेटलेली आहे, पण ती बारीक आहे. हे बघा, पण काय हरकत नाही, अशा जरी एवढ्या तरी आपल्याला 5-6 भेटल्या ना तरी आपलं काम होईल. तर मित्रांनो, आपल्याला बारीक बारीक आहे ना 5 ते 6 कोलब्या मिळाल्यात आणि 2 बारीक मासे भेटलेत. तर जवळजवळ 6-7 आता झालेले आहेत. आणि आपल्याकडे आहे ही सांगड. तर हिला गल भरपूर आहेत, पण 5-6 भेटलेत ना ते आपण लावूया, बघूया ट्रायल म्हणून. भेटला तर भेटला, नाही भेटला तरी पण काय हरकत नाही, पण एकदा ट्रायल करायला काय हरकत आहे ना. तर आता आपण या गला नाही ना ते मासे लावूया आणि ही सांगड आहे ना आपण बांधूया. चला तर मित्रांनो बघा, हे आपल्याला बारीक बारीक कोलब्या आपण हाताने पकडलेल्या. तर एवढ्याच भेटल्यात. मित्रांनो, सांगडीला गळ भरपूर आहेत, जवळजवळ 18 गळ आहेत. मात्र आपल्याला कोलब्या भेटलेल्या आहेत ते जवळजवळ 8 आहेत, मला वाटतं 8 आहेत. तर 8 गळांना फक्त आपण लावू, एक सोडून एक असं करू, मध्ये मध्ये सोडून लावू. तर चला आता लावूया पटापट आणि सांगड टाकूया. आणि काय माहिती आहे का, पाण्यामध्ये शिरताना दाखवता येणार नाही, कारण का इकडून ठेवला तर इकडून दिसणार नाही, कारण का झाडं भरपूर आहेत. तर तिकडे पाण्यामध्ये ठेवता येणार नाही. तर कारण ते इकडे कोणी असतं ना पकडायला, तर आपल्याला दाखवता आलं असतं. तर आता मी इकडे मोबाईल आहे तो इकडेच ठेवतो आणि मग टाकून आल्यानंतरला भेटूया, आहे ना. तर मित्रांनो, आपण सांगड टाकलेली आहे. हे बघा, इथपर्यंत पाणी झालेलं आहे, म्हणजे पाण्याचं थोडं एवढा होता, परंतु एवढा भिजलेलो आहे मी. तर अक्षरशः पाणी म्हणजे असं खाली आपल्याला ओढतो, पण बऱ्याचदा आम्ही इकडून म्हणजे पोहायला येतो, त्यामुळे तशी सवय आहे. तर डेंजर आहे तसं, असं एवढी म्हणजे डेअरिंग करायला नाही पाहिजे, कारण का
आता पावसाचं काही सांगता येत नाही मित्रांनो. तर काय होतं माहिती आहे का की कधीही पाणी वाढू शकतं. पाऊस पडला, वरती पाऊस पडला तर इकडे पाणी खाली पाणी वाढतं. काहीतरी आपल्याला मासा भेटेल. तर बघूया, उद्या सकाळी येऊ आणि बघूया. तर काय सांगता नाही येणार. पाणी जर वाढलं तर मग आपल्याला काढतासुद्धा येणार नाही जर रात्री पाऊस पडला. परंतु न्यूज अशी आहे की 14 तारखेपर्यंत, म्हणजे 14 तारखेनंतरच पाऊस सुरू होणार आहे. तर त्यामुळे आज 11 तारीख आहे, म्हणजे अजून 1-2 दिवस पावसाला आहे. आणि ते बघूनच मी आलेलो आहे आणि म्हटलं सांगत टाकू. तर बघूया, आपल्याला जे मासे भेटले ते आपण लावले, लागला तर ठीक. तर बघा, आपण नदीतून बाहेर आलो आहे आणि इकडे नदीच्या बाजूलाच बाहेर आल्यानंतरला हड 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 इका कुत्री हड. बघा, कुत्री अंगावरती येतात. ती बघा एकाला चावली तिकडे. हा बघा, हा आपल्याला पुढे अडवायला मध्ये येतोय. बघा, ही डेंजर आहे कुत्री. तुझ्या हे बघा, दिसतंय. आता बघा, रस्त्यावरती येऊन थांबलेले आहेत. तर अशा प्रकारे ही कुत्री आहे ना, एखाद्या माणसाचा जीव पण घेतील. तर इथे आता जवळजवळ 6-7 कुत्री आहेत. तर आता त्यातल्याच एकाला ना अक्षरशः पाडून पाडून मारतायत, त्यांच्यातल्याच एकाला. तर चला तर जाऊया आणखी पुढे. आली तर बघूया. रानामध्ये लोकांच्या शेळ्या वगैरे येतात, 1-2 शेळ्या आहेत. तर त्या बहुतेक हे कधी ना कधी तरी मारतील, कारण का एवढी डेंजर कुत्री माणसाच्या अंगावरती जर धावत येत असतील तर शेळ्या जर असतील तर त्यांना नक्कीच ती चावतील. हा बघा, इकडे मोठा आंब्याचं झाड आहे. मला वाटतं फांदी पडल्या वादळामध्ये. हे बघा, बुंदापासून उपकला वाटतं आणि आडवा पडलाय. मोठा आंब्याचं झाड आहे. तर यातील कुत्री ना, मला वाटतं 2-3 जणांना चावलेली आहेत गावात. तर मित्रांनो, सकाळी आपण आता नदीवरती आलो आणि आपण जी लावलेली सांगड आहे ती सांगड आपण काढली, परंतु आपल्याला काहीही मासा भेटलेला नाही. तर आता मी घरी निघालो आहे. तर काय हरकत नाही, मला वाटलंच होतं, कारण का आपण जे मासे लावलेले ना, तर ते मासे खूप लहान होते आणि ते कसे बारीक माशांनी पण खाल्ले असतील लगेच टाकल्यावरती. तर त्यामुळे मोठे जाडे मासे असते किंवा कोळंब्या असत्या तर मग त्याला लागले म्हणजे चान्सेस जास्त असते. पण बघूया नेक्स्ट टाईम. आज जर पाणी कमी झालं तर आज पुन्हा येऊ आपण. तर बघा, सकाळचं वातावरण आहे ना, मस्त आहे. बघा, इकडे सगळी ही खलाटी आहे आमची. पण आता बघा, सर्व खाली आहे. ओसाड आहे, ओसाड, पूर्ण खलाटी ओसाड आहे. इकडे पहिले सर्व भात नाचणी, इकडे नाचणी असायची ह्या बाजूला काठाला. इकडे सर्व ही भाताची शेतं आहेत सगळी. 5-1 वर्षापर्यंत इथं शेती केली जायची. 5 वर्षापर्यंत होती ही सगळी शेतं केली जायची पूर्ण. परंतु 5 वर्षामध्ये पूर्ण बदल झाला आणि सगळी शेती आता पडीक आहे. बघा, एकही शेत तुम्हाला केलेला दिसतंय का? चला मित्रांनो, आपण अशीच भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी डायरेक्ट जाणार आहे घरी आणि मला डॉक्टरकडे जायची, माझी तब्येत बिघडले. तर आज गेलंच पाहिजे डॉक्टरकडे. काल घरी म्हणजे असणारं औषध पण घ्यायला विसरलो रात्री, तसंच झोपून गेलो. तर आता डॉक्टरकडे जावं लागणार आहे मला. चला तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो, हॅपी राहा, आहे ना. चला तर बाय.